नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे। इथे नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे, त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी म्हणून शिंदे आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार अशी एक शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळामध्ये शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं याची अधिकृत घोषणा होणार आहे। तर नवी मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना ही स्वबळावर लढणार आहे, तर शिवसेनेच्या किशोर पाटकर यांच्याकडनं नवी मुंबईत स्वबळाचा नारा देण्यात आलाय। युती होताना दिसत नाही, आम्हाला डावललं जातंय, शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी आरोप केलाय। युती होताना तर आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला जर असं डावललं जाते तर आम्हाला तरी कुठे इच्छा आहे त्यांच्यावर जायची। आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू। मग आता तुम्ही स्वबळावरती लढणार? 100% लढणार। मग आम्ही नाही लढायचं, लढणार आम्ही आणि जिंकणार पण। तर मुंबईमध्ये पालिकेत कोण कोणासोबत लढणार हे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले। मुंबईमध्ये भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढण्यावर एकमत झालं असून उर्वरित 20 जागांवर चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेला 160 ते 165 जागा, तर मनसेला 45 ते 50 जागा मिळणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत कोण कुणासोबत लढणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। मुंबईमध्ये भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढवण्यावर एकमत झालंय। उरलेल्या 20 जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा, मनसेला 45 ते 50 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार आहेत। जागा वाटप अंतिम झालं असल्याची माहिती मिळते। पूर्ण झालंय। यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे। कामाला लागलो आम्ही, कार्यकर्ते कामाला लागले। खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते, म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे। मुंबई महापालिकेत 165 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत, तर 65 जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे। आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्या बरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। मुंबईमध्ये 100 जागा लढण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीनं घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र बीएमसीचा चुनाव लढणार, तर राष्ट्रवादीची संख्या वाढणार आणि राष्ट्रवादीशिवाय महापौर बसणार नाही आणि नक्कीच आम्ही जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सना निवडून आणणार। ठाण्यामध्ये सुद्धा महायुतीचे जागा वाटप जवळपास आता निश्चित झालंय। दोन्ही ठाकरे ठाण्यातही एकत्र लढणार आहेत। ठाण्याचं चित्र नेमकं कसं आहे ते देखील पाहूया। ठाणे महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 87 जागांवर तर भाजप 44 जागांवर लढणार आहे। ठाणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे, मात्र दोघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही। ठाण्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर दोन्ही राष्ट्रवादीनं स्वबळाचा या ठिकाणी नारा दिलाय। तर पुण्यामध्ये महायुतीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे, तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे। पुण्याचं चित्र नेमकं कसं आहे ते आपण पाहूया। पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे, मात्र दोघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही। पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर निवडणूक लढणार आहे। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यासह वंचितची युती झाली आहे, पण या तिघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपचे आमदार संजय केणेकर संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांची पुन्हा एकदा चर्चा झाली आहे। 47 जागांची
आणि भाजपने 41 घ्यावे हा त्यांचा प्रस्ताव होता. संख्या आणि उमेदवारांची चर्चा होऊन एका निश्चित जागेपर्यंत आम्ही पोहोचलो. आमच्याकडे अधिकार नाही आहे, ते अधिकार पालकमंत्री अतुल सावेंकडे आहे. त्यामुळे तो प्रस्ताव फक्त देण्याकरता जे रात्री दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला. राखी जाधवाने भाजपमध्ये प्रवेश केला असून मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. पराग शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांनी भाजपत प्रवेश केला. राखी जाधव या पवार गटाच्या मुंबई महिला अध्यक्ष होत्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधवांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. पक्षामध्ये आपलं म्हणणं ऐकलं जात नसल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याचं राखी जाधवांनी सांगितलंय. आपला मतदारसंघाचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मतदारांच्या माध्यमातून आलेली जबाबदारी ही त्या ठिकाणी पूर्ण करावी, त्यासाठी आज भाजपमध्ये मी प्रवेश केलेला आहे. तुम्हाला तर ईव्ही फॉर्म मिळाला, मात्र तुमच्या सोबत अजून काही कोणते उमेदवार आहेत का तुमच्या पाठीमागे? नाही, असं काही नाही आहे. मुंबईचा चेहरा मोहरा ज्या पद्धतीनं बदलतोय, राखी जाधव ह्या कुठल्याही पक्षात असल्या तरी ग्राउंडवरच्या कार्यकर्ते आहेत. घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत विकासाचं राजकारण करूया. जी शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलाय. भाजपा प्रवेशानंतर राखी जाधवांनी भाजपच्या कार्यालयात जात ईव्ही फॉर्मही घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही राखी जाधव यांनी भेट घेतली.